मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाणी भुकेली बाळ अति शोक करी भुकेली बाळ अति शोक करी वाट पाहे परी। वारकरी संतांमध्ये महिला संतांची खूप मोठी परंपरा आहे। जनाई मुक्ताईच्या परंपरेमध्ये पांडुरंगाशी नातं जोडणाऱ्या, पांडुरंगाशी भांडणाऱ्या आणि पांडुरंगाची आळवणी करणाऱ्या असे अनेक महिला संतांचा इतिहास आपल्याला आढळतो आणि आजही माऊलींच्या वारीमध्ये अशाच महिला संत देखील, महिला वारकरी देखील सहभागी झाल्या आहेत। आपल्यासोबत ज्ञानेश्वरीताई आहेत। ज्ञानेश्वरीताई, काय वाटतं तुम्हाला? वारीमध्ये सहभागी झालात, आनंद वाटतोय? अतिशय अलौकिक असा हा सोहळा आहे। भगवंताच्या खऱ्या भक्तीचं दर्शन घडविणारा हा सोहळा आहे। अगदी मनामध्ये असणारा जो प्रेमाचा प्रवाह आहे, भगवंताच्या भक्तीचा, नामाचा, तो ह्या स्वरूपामध्ये आज आपण पाहत आहोत। एखादा अभंग म्हणून दाखवा आम्हाला। नक्कीच, कुठून तरी आपण अगदी या वारीमध्ये जर आपण आलो तर आपल्याला कोणत्याही ठिकाणी जर आपण थांबलो तरी आपल्याला कुठून तरी कानावर एक टाळ मृदंगाचा हा आवाज आपल्या कानावर ऐकू येतो। तोच आजचा हे गीत आहे। आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाणी। जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। जात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी बोले शब्दे विन काही चंद्रासवे इंद्रायणी इंद्रायणीच्या पाण्याचा शहारले अंग अंग इंद्रायणीच्या पाण्याचा शहारले अंग अंग मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब मन झाले ओले चिंब जैसे तिथले अभंग आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाणी। जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्यांची शोभा जैसे कटीवरी हात युगे 28 उभा भूक नयनांची तरे मुख वाचाय रंगात भूक नयनांची सरे मुख वाचाय रंगात माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू माझा देह झाला देहू तुकायाच्या भंगात आली कुठून शिकाणी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकाणी। जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। आली कुठून शिकाणी टाळ मृदंगाची वाणी। गोड ज्ञानेश्वरीताईंच्या आवाजामध्ये आज आपण हे गीत ऐकलेलं आहे। विशेषतः इथं जर पाहिलं तर पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची फूक नवजे माझा
या अभंगाच्या ओळीप्रमाणे पांडुरंगाची भेट होणं, त्याचं दर्शन घेणं आणि दर्शन घेतल्यानंतर डोळ्यामध्ये साठवून त्याला अंतःकरणामध्ये ठेवून देणं, ही गोष्ट वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रेमाचा आणि अत्यंत हळवा क्षण असतो. आणि तोच या अभंगाच्या माध्यमातून, तोच या गीताच्या माध्यमातून ज्ञानेश्वर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाल्हे.